तर डुग्गूला पण आता इतकं असं म्हणजे मस्त असं खेळायला चालायला आवडतं त्याला. हाताला धरून बाबांचं दर्शन घेतलं, छान वाटतं. कधीतरी आमचे बाबा असे आमच्या समोर बसलेले असायचे, पण आता असं आलंय की त्यांना फोटोतच त्यांचं दर्शन घ्यावं लागत आहे. आमच्या बाळनाथ महाराज. आणि डुग्गूला इथं त्याची पुतणी पुतणी इथं आमच्या गावातले जे आदिनाथ सानप म्हणून त्यांनी ही नवीन रिक्षा आणली गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर त्याची पूजा केली थोडीशी. हे दाम्पत्य, या वहिनी आणि हे दादा, त्यांनी ही गाडी घेतली. त्यानंतर आमची मस्तपैकी प्रवचन चालू होतं. पण दिदीची ना आमची मस्ती, आम्हाला खूप आवडतं मस्ती घालायला. दिदीला पण आवडतो दादा. आणि ना ह्याला झोप येत नव्हती, मी याला खवळून झोपायला लावलं होतं. एक काकू त्यांना म्हटलं याला झोपी लावा. तर आता हेच आमचे बाबा गेल्याच्या नंतर बाबांचे नातू धर्मनाथ महाराज मालुसरे हे प्रवचन करतात. त्यांचं पहिलंच प्रवचन आहे, पण खूप छान पद्धतीने त्यांनी प्रवचन केलं. आता डुगू तर झोपलेलाच होता. प्रसादाची वेळ घेतला त्याला उठून, मग काय, आणि मस्तपैकी महाप्रसादाचा लाभ घेतला. इथं आपल्याला प्रसादामध्ये लापशी, कढी आणि भात. प्रसाद कुठलाही असू द्या, पण प्रसाद म्हटलं की खूप छान वाटतं खायला. आणि तो थोडा असो की जास्त असो, पण पोट लगेच भरून जातं. डुग्गूला